नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आज आहे अमावस्या. तर अमावस्या ही प्रत्येक महिन्याला येत असते आणि अमावस्याच्या दिवशी आपण घरामधील नकारात्मकता, कटकटी बाहेर जाण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. त्यासोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीच्याही आपण अनेक सेवा आणि उपाय हे करत असतो. तर अमावस्या हा दिवस अतिशय चांगला दिवस असतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी, ज्या काही समस्या असतील, त्यासोबतच घरातील नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी तुम्ही अमावस्येच्या दिवशी जे काही उपाय असतात तर ते अवश्य करा. तर यासोबतच आपल्याला एक उपाय करायचा आहे आज संध्याकाळी. तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर या उपायासाठी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. तर पिवळी मोहरीचा हा अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर या उपायाने आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती असते, जी काही नकारात्मकता असते, बाहेरील बाधा असेल तर ती जाण्यासाठी प्रत्येक अमावस्येला तुम्ही पिवळ्या मोहरीचा हा उपाय अवश्य करा. तर या उपायासाठी अमावस्या हा दिवस खूप चांगला मानला जातो. तर हा उपाय खूप फलदायी असा हा उपाय आहे. तर हा उपाय संध्याकाळी तुम्ही केव्हाही 9 वाजेपर्यंत करू शकता. तर यासाठी आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि अगरबत्तीची रक्षा थोडीशी आपल्याला घ्यायची आहे. तर या दोन्हीही पिवळी मोहरी आणि चिमूटभर पिवळी मोहरी आणि चिमूटभर रक्षा, तर या दोन्ही वस्तू आपल्याला एकत्र करून आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर वेदोक्त वल्ग सुक्तम याचे आपल्याला 11 वेळा पठण करायचे आहे आणि त्यासोबतच कालभैरव अष्टकम हेही आपल्याला 11 वेळा पठण करायचं आहे. तर कालभैरव अष्टकम ही सेवा केल्याने घरामध्ये जी काही भूतबाधा, जी काही वाईट शक्ती असते, नकारात्मकता असते, तर ती घराच्या बाहेर जाण्यास मदत होते. तर अतिशय प्रभावी असा हा कालभैरव अष्टकम ही सेवा आहे. त्यामुळे तुम्ही रोजही याचे पठण करू शकता. तर ज्यांना असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये बाहेरील बाधा किंवा वाईट शक्ती आहे असं वाटत असेल तर त्यांनी अवश्य रोज संध्याकाळी याचे पठण करा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल. तर रोज संध्याकाळी 11 वेळा किंवा 1 वेळा तरी कालभैरव अष्टकम आणि वेदोक्त वल्गा सुक्तम याचे पठण अवश्य करा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल. तर रोज नाही शक्य झालं तर अमावस्येला तरी तुम्ही या सेवा अवश्य पठण करा. त्यासोबतच तुम्ही ही सेवा कोणीही करू शकतं, स्त्री पुरुष कोणीही ही सेवा करू शकतो. तर त्यासोबतच मासिक धर्म असेल तर तुम्ही ही सेवा पठण करू नका किंवा सुतक असेल तर तेव्हाही तुम्ही ही सेवा करू नका. मासिक धर्म असेल तर घरातील इतर कोणालाही तुम्ही हे पठण करायला सांगू शकता. त्यानंतर ही पिवळी मोहरी आणि जी रक्षा आपण हातामध्ये एकत्र घेतली आहे तर ती सेवा झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये आपल्याला थोडी टाकायची आहे. फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून आपल्याला संपूर्ण घरामध्ये थोडी टाकायची आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेरही आपल्याला थोडीशी टाकायची आहे. तर याने जी काही घरामधील नकारात्मकता आहे, कटकटी, वाईट शक्ती, वादविवाद किंवा बाहेरील बाधा असतील तर त्या सर्व बाहेर जाण्यास मदत होते. तर हे प्रत्येक अमावस्येला करून बघा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल. तर अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. तर ज्यांचं भाड्याचं घर आहे तर त्यांनी हा उपाय करू नका. ज्यांचं स्वतःचं घर आहे तर त्यांनीच हा उपाय करा. तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. तर अवश्य सर्वांनी, ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांनी अवश्य हा उपाय करून बघा. तर घरातील जी काही नकारात्मकता असेल, कटकटी घरामध्ये असतील, वादविवाद होत असतील, घरामधील व्यक्तींचं एकमेकांशी पटत नसेल किंवा घरामध्ये बाहेरील बाधा असेल तर या सर्वांसाठी तुम्ही हा पिवळ्या मोहरीचा अमावस्येच्या दिवशी हा उपाय अवश्य करून बघा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.